नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर काल आणि आपण गेली काही दिवस सातत्याने ती मालिका सुरू केली आहे. लावून धरतोय सुशिक्षित बेरोजगारांचा मुद्दा, स्थानिकांच्या हक्काचा मुद्दा, स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि इथल्या सगळ्याच लोकांचा तो प्रचंड नोकरी, कामधंदा, ठेका ही सगळी बरीचशी कामं स्थानिकांना मिळली पाहिजेत. इथलं औद्योगिकरण, कारखानदारीचं जाळं हे पसरलेलं आहे, व्यापक झालेलं आहे, दिवसेंदिवस वाढतोय. आता नव्याने नारंगी, नंदनपाडा, स्वाली, त्या पलीकड चिलठण, खरिवली या भागात देखील कारखानदारी येऊ घातलेली आहे, एमआयडीसी येऊ घातलेली आहे. तांबाडीच्या त्या भागात एमआयडीसी आहे. एकूणच संपूर्ण या खालापूर तालुक्यातल्या किमान 80-90% भागावर कारखानदारी आहे. आणि ह्या अनुषंगाने सुधा शेठ घारे यांनी ते आंदोलन पुकारले, महाएल्गार, महाआक्रोश. ते आंदोलन 3 सप्टेंबरला होऊ घातलेलं आहे. त्याची प्रचंड चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि एकूणच त्याचा धसका कारखानदारांनी, कंपन्यांनी, मालक, इथल्या व्यवस्थापनांनी घेतलेला आहे. पण आता वेळ निघून गेलेली आहे आणि आंदोलनाची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे आंदोलन वासनात गुंडाळण्यात येईल का, आंदोलन होणार नाही का, असं काही नाहीये. सुधा शेठ घारे यांचं आंदोलन आता होणारच. तर त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा काल एक व्हिडिओ आपण केला होता आणि त्या अनुषंगाने शिवसेनेच्या 2 भूमिका ह्या प्रामुख्याने आपल्या काय म्हणतो आपल्या नजरेत तर भरल्या होत्या किंवा सगळीकडे ती चर्चा होती. परंतु आता मात्र त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा, स्थानिक नेत्यांचा काल ह्या बातमीची त्यांनी गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि अशी कुठलीही भूमिका, असे कुठलेही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अशी कुठलीही गट, तट, अशा दुहेरी भूमिका, 2 वेगवेगळ्या भूमिका ठाकरे गटात अजिबात नाहीत, असं एकूण त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा कार्यकर्ता हा एक संध आहे, कुठे चलबिचल नाही आहे. नितीनदादा सावंत हे म्हणतील तीच भूमिका या कर्जत मतदारसंघामध्ये ग्राह्य धरली जाते. त्याच्यामुळे नितीनदादा सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जी आपली भूमिका स्पष्टपणे केलेली आहे आणि एकूणच ठीक आहे, नितीनदादा सावंत यांच्या भूमिकेचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आपण एक काल त्याचा अर्थ प्रस्तुत केला होता, वेगवेगळे अर्थ निघू शकतात. परंतु त्यांनी देखील काल स्पष्ट केलेलं आहे की मी स्थानिकांच्या सोबत आहे. मी कालही होतो स्थानिकांच्या सोबत, आजही आहे, उद्याही आहे. शेवटी स्थानिक आम्हाला फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कायमस्वरूपी रस्त्यावरची लढाई लढतोय, काम करतोय. स्थानिक कारखानदारी जगली पाहिजे, परंतु स्थानिक लोकांवर अन्याय पुढे होता कामा नये. परंतु आता त्यांनी तो पत्रकार परिषदेमध्ये तो मुद्दा घेतला होता की आता टाटा स्टील कंपनी किंवा गोदरेज या कंपनीमध्ये आता कुठली अशी हजारो कामगारांची भरती आहे का, अशी कुठली जाहिरात निघालेली आहे का जिथे भरती निघालेली आहे आणि कंपनी स्थानिकांना डावळते, अन्याय करते, अशी कुठली परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. कुठलीही कंपनीमध्ये भरती नसताना अचानक जर एखादा पक्ष आंदोलन करत असेल तर त्याच्यावर वेगवेगळ्या शंका किंवा वेगवेगळ्या गोष्टी नजरेतून वेगवेगळ्या अँगलनी त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्या अँगलनी त्यांनी तो आपला मुद्दा उपस्थित केला होता. परंतु आणि टाटा स्टीलचे कामगार असतील त्यांनी देखील नितीनदादा सावंत यांची भेट घेतलेली आहे. त्याच्यानंतर स्थानिक काही मंडळी आहेत त्यांनी देखील नितीनदादा सावंतची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले, आभार मानलेत. आणि आता ते काय झालं, स्थानिक ठेकेदार मंडळींनी नितीनदादा सावंत यांचा आभार मानल्यानंतर तो मुद्दा प्रकर्षाने समोर आला की नितीनदादा सावंत नक्की कोणाच्या सोबत आहेत. नितीनदादा सावंत यांची भूमिका काय, ठाकरे गटाची भूमिका काय. दरम्यान तांबडीच्या गावकऱ्यांनी जी काही आपली भूमिका कंपनीच्या विरोधात मांडल्यानंतर सन्माननीय तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे यांनी देखील स्थानिकांची बाजू लावून धरली. कारण स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, स्थानिक जी सगळी मंडळी, शेतकरी मंडळी आहेत ती सातत्याने एकनाथ पिंगळे यांच्या संपर्कात असणारी सगळीच मंडळी आहेत. भले ती वेगवेगळ्या पक्षात देखील असतील,
मग स्थानिक आम्हाला फार महत्त्वाचे आहेत आणि आमचा पक्ष हा स्थानिकांच्या हितासाठीच काम करतो. त्या अनुषंगाने एकनाथ पिंगळे यांनी तशी सोशल माध्यमामध्ये एक पोस्ट केली, एक कमेंट केली आणि आपली भूमिका जाहीर केली. आता याच्यासाठी एकनाथ पिंगळे यांनी जाहीररित्या पत्रच काढलं पाहिजे तालुका प्रमुख या नात्याने. अशी काय आवश्यकता नसते, नाहीये. आणि एकनाथ पिंगळे यांची भूमिका मीडियापर्यंत ती पोहोचली आणि एकनाथ पिंगळे यांनी अतिशय योग्य भूमिका घेतली. त्याच्यामुळे त्यांचं कौतुकच व्हायला पाहिजे. आणि नितीनलाल सावंत यांनी देखील काल अत्यंत स्पष्ट आणि क्लिअर केलं आहे की आम्ही काल देखील स्थानिकांच्या सोबत होतो, आज देखील स्थानिकांच्या सोबत आहोत, उद्याही स्थानिकांच्या सोबत आहोत. भले आमचे जे आंदोलन करतात त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा आणि आम्ही काय आजच लढतोय असं नाहीये. कर्जतमध्ये आम्ही लढतोय, खालापूरच्या वेगवेगळ्या खोपोली शहराच्या मुद्द्यांवर लढतोय आणि खालापूरच्या ह्या देखील मुद्द्यांवर आगामी काळात लढलं जाईल. आणि आत्ता देखील जिथे कुठे अन्याय होत असेल कामगारांवर किंवा वेगवेगळ्या घटकांवर तर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सातत्याने लढणारच आहे. त्याच्यामुळे ठाकरे गटाची भूमिकेचं देखील स्वागत सर्वत्र होत आहे. आणि कालच्या त्या घटनेनंतर त्यांनी दखल घेतली. मी त्या पक्षाचं त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील आभार मानतो. आणि नितीनदादा सावंत असतील, एकनाथजी पिंगळे असतील आणि सगळेच त्यांचे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सगळ्यांचं मी कौतुक करतो की त्यांनी स्थानिकांची बाजू लावून धरलेली आहे. त्याच्यामुळे ठाकरे गटाच्या बाबतीत जो काय कोणाचा संभ्रम झाला असेल तर त्यांनी कोणी संभ्रम निर्माण करण्याची काय आवश्यकता नाहीये. ठाकरे गट इंटॅक्ट आहे. ठाकरे गटामध्ये अशा कुठलाही दुहेरी मत किंवा दुहेरी कुठल्या घटना झालेल्या नाहीयेत. आणि ठाकरे गट हा स्थानिकांच्या हिताचाच विचार करतोय. ती भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कुठल्याही पक्षावर अन्याय होता कामा नये, कुठल्याही पक्षाला ह्याच्यात नाहक भरडला गेलेला नाही पाहिजे. आणि जी भूमिका असेल ती आपण सातत्याने सत्यपणे मांडूया असा आपला मानस आहे. आणि म्हणून म्हटलं की पुन्हा एकदा मी तेच सांगतो की नितीनदादा सावंत असतील, एकनाथजी पिंगळे असतील आणि सगळेच ठाकरे गटाचे खालापूर तालुक्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ युवा महिला सगळ्यांची भूमिका हीच आहे की स्थानिकांवर अन्याय होता कामा नये. आम्ही स्थानिकांच्या सोबत कालही होतो, आजही आहेत, उद्याही असू. आणि जिथे पुढे हा कामगारच विषय नाहीये, अन्य क्षेत्रात देखील अन्याय कुठे दिसेल त्या ठिकाणी ठाकरे गट हा कायमस्वरूपी एक पाऊल सगळ्यांपेक्षा पुढे जाऊन लढताना दिसेल, लढतोय आणि लढणार. हीच भूमिका नितीनदादा सावंत हे प्रमुख या दोन्ही मतदारसंघाचे ते प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आल्यामुळे आता मात्र चित्र क्लिअर झालेलं आहे. आणि मी दादांचं देखील कौतुक करतो. कीप इट अप. हेच आपल्याला हवं होतं आणि ती भूमिका तुमच्या समोर आली नाही. सर्वत्र दादांचं देखील उद्याकडे नक्कीच कौतुक होईल अशी सगळी परिस्थिती आहे. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.